नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर परिषद में शिवसेना गुट को मिली मान्यता, भाजपा को बड़ा झटका। अंबरनाथ नगर परिषद की राजनीति में बड़ा उलटफेर देखने को मिला है। थाने जिलाधिकारी ने शिवसेना की 32 सदस्यीय गुट को अधिकृत मान्यता दे दी है, जिसके बाद शिवसेना खेमे में खुशी की लहर दौड़ गई है। इस फैसले से भाजपा को एक बड़ा राजनीतिक झटका माना जा रहा है, क्योंकि अब एक स्वीकृत नगर सेवक पद पर उसका दावा कमजोर पड़ सकता है। मिली जानकारी के अनुसार पहले भाजपा, राकापा, कांग्रेस और एक अपक्ष सदस्य को मिलाकर गुट बनाया गया था, लेकिन बाद में राकापा के 4 नगर सेवकों ने शिवसेना के साथ हाथ मिला लिया। मामला अदालत तक पहुंचा, जिसके बाद जिलाधिकारी के पास भेजा गया। अब जिलाधिकारी के फैसले के बाद शिवसेना गुट को आधिकारिक मान्यता मिल गई है। शिवसेना गुट नेता रविंद्र करुंजिले ने फैसले का स्वागत करते हुए उसे सत्य की जीत बताया। वहीं नगर सेवक अब्दुल शेख ने दावा किया कि अब नगर परिषद में बहुमत शिवसेना राकापा गठबंधन के पास है और आगामी विषय समितियों तथा सभापति पदों पर उनका नियंत्रण होगा। नगर सेवक विकास हेमराज सोमेश्वर और राजेंद्र वालेकर ने भी फैसले पर खुशी जाहिर करते हुए कहा कि लंबे समय से चल रहा राजनीतिक विवाद अब समाप्त हो गया है और बहुमत का सच सामने आ गया है। खरं म्हणजे हा जो मुद्दा होता संख्याबळाच्या बद्दल कोर्टात गेलेले समोरचे लोक, पण कोर्टाने सरळ सांगितलं संख्याबळाचा जो गणित आहे हे कलेक्टर बघतील, इकडं आमच्याकडं याचा काही विषयच नाही। तो परत त्यांनी कलेक्टरकडे सोपत केलं आणि कलेक्टरनी 3-4 महिन्याचा अवधी घेऊन हा निर्णय काल दिला आणि तो निर्णय आमच्या बाजूने लागलेला आहे। आणि आता आम्ही तर बोलतो की बाबा तुम्ही आम्ही मिळून 4 महिने गेले, तुम्ही जर व्यवस्थित राहिले तर आपण या अंबरनाथसाठी मिळून काहीतरी काम करूया। आणि तुम्ही असेच जर ओढादन करत राहिले तर तुमच्यात काय निघणार नाही, कारण आता विजय आमचा झालेला आहे, आम्ही विजय झालेलो आहेत। आणि ऍक्च्युअली म्हणजे त्यांना जायचंच नव्हतं, कारण ज्या दिवशी उपनगराध्यक्षाचं इलेक्शन झालं त्यावेळेला संख्याबळ त्यांना माहित पडलं होतं का सदाम आम्हाला हे एवढी मतं पडली आणि जो समोर होते, मी त्यांचं नाव घेत नाही कारण ते चौका चक्कीवाली माणसं आहेत, तर ते हारले त्या दिवशी। आणि पीठासीन अधिकारी जे होते नगराध्यक्ष त्यांनी मला विजय घोषित करून त्याच दिवशी मला आसनस्थान केलं, त्या ठिकाणी बसवलं मला खुर्चीवर नेऊन। तर पुढे जाण्याची काय आवश्यकता नव्हती, माझा विजय झाला तेव्हाच संख्याबळ त्यांना माहित पडलं होतं। फुकट 4 महिने घालवलं, बिनाकारण शहराचा विकास झाला असता। अजूनही त्यांना आम्ही विनंती करतो, तुम्ही आम्ही मिळून करूया, अंबरनाथसाठी भलं करूया, काहीतरी चांगलं करूया। हे असे धंदे बंद करा, कोणाचं राग करू, कोणाचं हे करू ते करू। आता गुलाबरावच्या बद्दल आम्ही बरोबर काम केले हो। गुलाबराव आप्पा जे आहेत ना, करुंजुले पाटील राष्ट्रवादीत असताना मला माहिती आहे त्यांची कामाची पावती काय, त्यांचं कार्य काय, त्यांच्याबद्दल न बोलिलं परत। विजय आमचा झालेला आहे आणि शिवसेना महायुतीचा हा विजय झालेला, या विजयासाठी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील, शहर प्रमुख असतील, आमच्या आमदारांनी सुद्धा मेहनत घेतली, अब्दुल भाईंनी मेहनत घेतली आणि राजू शेट्टा आमच्या बरोबर होते आणि सर्व नगरसेवक नगरसेविका होत्या आणि सर्वात जास्त काम केलं आमच्या बरोबर। प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला तारखेला आम्हाला घेऊन जाणारा आमचा गुरुजी गटनेता रवींद्र करुंजिले हा यांना जातो सगळे श्रेय। आणि आम्ही विजय झालेले, आपण कामाला लागू एवढीच त्यांना विनंती सदाम मामाची तर्फे। साहजिकच शिवसेना हा पक्ष हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून हमेशाच एक पाऊल पुढे राहतो आणि मागे जी आमची युती होण्याच्या जवळपास आलेल्या असताना आमचे स्थानिक नगरसेवक अभिजित करुंजुले यांच्या बालिशपणामुळे ही युती तुटली गेली आणि त्यांनी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, जी हमेशाही शिवसेना आणि बीजेपी काँग्रेसच्या विरोधामध्ये काम करत होती, परंतु त्यांना जवळ करून त्यांना सत्तेच्या लालसापोटी त्यांनी काँग्रेसला जवळ केलं। आणि आमच्या सदा पाटील आमचे शहराचे अध्यक्ष होते काँग्रेस राष्ट्रवादीचे, त्यांना कळालं की आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललोय आणि त्यांनी एक पाऊल पुढे ठेवून जी वरती युती आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या संघ राहून त्यांनी आपला धर्म निभवलाय, मी एवढं सांगेल। कुठेतरी सांगितलं
4 मतांच्या जोरावर शहर वेठीस धरलं जाते, त्यावर आपण काय म्हणू? तुम्ही बघितलं असाल का आज 6 महिने वेटीस धरण्याच्या मागचं कारण काय होतं? जे स्थानिक लेवलचे बीजेपीचे नेते होते यांनी जर कोर्टामध्ये गेले नसते तर हा शहरच वेटीस धरलं नसतं. आज त्यांच्यामुळं, त्यांच्या बालिशपणामुळं, त्याच्या मागचं फक्त एकच मी सांगेल की आमच्या अभिजित करुंदुले साहेब आहेत, त्यांचा बालिशपणा हा प्रत्येक वेळेसच नडतोय. आम्ही गेल्या वेळेसही सभागृहामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी कोणाच्या तरी ऐकून प्रत्येक वेळेस ते कोणतरी आडमुठं धोरण घेतात आणि त्याचं नुकसान संपूर्ण शहराला होतंय. मी एवढंच सांगेल का येणारा पावसाळा आहे, आम्ही सर्व नगरसेवक, अध्यक्ष मॅडम झालं आणि सर्वच शिवोनच्या मागे उभे राहून आम्ही प्रत्येक जण चांगल्या कामाला, शहर विकास कामाला आम्ही प्रत्येक वेळेस प्राधान्य देऊ. त्या निर्णयाच्या विरोधात समोरच्या आता कोर्टात जाऊ शकतात. 15 दिवसांनी त्यांना काहीतरी मुदत आहे, तर आपलं काय आवाहन असतं? सत्याची बाजू परमेश्वर संघ असतो आणि न्याय देवता बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय त्याच्या मागे प्रत्येक वेळेस मला वाटतं संपूर्ण जनताही मागे उभी राहिली आणि त्यांच्या आशीर्वादाने आज न्याय देवतांनी, कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय दिला शिवसेनेला. आणि ह्या आमचे राष्ट्रवादी सदा पाटील कालच अध्यक्ष मॅडम सुद्धा बोलत होते की आम्ही सिक्सर मारणार आहे आणि त्याच्या पाठीमागे आमचे मित्र उभे होते, ते बोलत होते की आम्ही थर्ड अंपायर उभे करू. परंतु संध्याकाळपर्यंत जो निर्णय आला तो मला वाटतं तो सिक्सर पेक्षाही पुढे गेला निघून आणि त्यांना कॅचही पकडता आली नाही. अंबरनाथ शहरामध्ये गेले 30 वर्षापासून शिवसेना ही सत्तेत राहिलेली आहे आणि आमचे या महाराष्ट्राचे नेते श्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरात मोठे मोठे प्रोजेक्ट आले. या शहराचा विकास झालेला आहे. अंबरनाथ शहर कुठेतरी जे इतर महापालिका आहेत त्यांच्या टक्कराचा विकास इथं होत आहे आणि हेच विजन राहून पुढे पण आम्ही सर्व काम करू इच्छितो. तर हे जे निर्णय आलेला आहे हे आम्ही यापूर्वीपासून 32ची गटसंख्या होती, परंतु कुठेतरी आपल्या पदाचा गैरवापर करून त्याला झाकण्याचा, म्हणजे ज्याला म्हणतात ना की सत्याला झाकण्याचा प्रयत्न होता. पण काल ते सूर्य उदय झालेला आहे, ते कोंबडा आमच्या बाजूने वळवलेला आहे आणि निकाल आमच्या बाजूने जे सत्य होतं. मी हायकोर्टात होतो, हायकोर्टात असताना हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की हे जे निर्णय घ्यायचे अधिकार आहे हे कलेक्टर साहेब घेतील आणि त्यांनी सर्व कायदेशीर बाजू तपासून हे निर्णय घ्यावा. तर हे IAS लेवलच्या अधिकाऱ्यांनी हे निर्णय दिलेला आहे आणि हेच निर्णय सर्व ठिकाणी कायम राहणार आहे. आता फक्त आम्ही मी कालपासून आवाहन करतोय की जे महायुती महाराष्ट्रात आहे, देशा पातळीवरती आहे, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या सर्व लोकांनी महायुतीमध्ये काम करावं आणि जे उपरे याच्या आतमध्ये आपल्या स्वार्थासाठी यायचा प्रयत्न करतात आहे आणि त्यांच्या कुठेही प्रेशर खाली न येता त्यांना बाजूला करावं आणि महायुतीने आपलं काम घ्यावं, सुरू करावं. शहरामध्ये सर्व चांगले कामासाठी आम्ही सर्व आहे आणि त्याला पुढे घेऊन जाऊ. सर्व खेळीमेळीच्या वातावरणात सर्वपक्षीय धोरण याच्यापूर्वी खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना योग्य न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न केला होता. यापुढेही या शहराला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न शिवसेना नक्कीच करणार आणि ते करत राहणार आहे. मी एकटाच या विजयाचा शिलेदार नसून ही आमची संपूर्ण 32 जणांची जी टीम आहे, या सर्वांचं योगदान कुठे ना कुठे या विजयामध्ये आहे. या पुढची रणनीती कशी असणार आहे? प्रकरण कोर्टात देखील जाण्याची शक्यता आहे, त्यापुढे कसं लागतं? मुळात सुरुवातीलाच त्यांनी जी सुरुवात केली की त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील करून या अंबरनाथ शहराचा जो विकास आहे हा कुठेतरी खुंटवण्याचा प्रयत्न केला. कारण हे जे अपील आहे हे अपीलच माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडे त्यांनी सुरुवातीला दाखल करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी तसं न करता ते हायकोर्टामध्ये गेल्यामुळे ह्या सुनावणीला उशीर झालाय आणि त्याच्यामुळे अंबरनाथ शहराचा विकास कुठेतरी थांबलाय असं माझं मत आहे. संख्याबळाचा जे काही याचिका होती त्याची आपले विजय झालेला आहे. आता येणाऱ्या ज्या 12 नगरसेवकांच्या बाबतीत ज्या तुम्ही याचिका दाखल केलेल्या आहेत त्यावर काय तुमची भूमिका असणार? नक्कीच मेहरबान माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडे याची सुनावणी चालू आहे. 12 जे काँग्रेसचे जे सदस्य आहेत त्यांनी ते भाजपच्या चिन्हावरती म्हणजे काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून येऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्याबाबतची सुनावणी 5 तारखेलाच होती, परंतु हा 32 जणांचा जो गटाची सुनावणी पूर्ण झाल्या असल्या कारणाने पुढची तारीख देण्यात आली आहे. सर्वप्रथम मी कलेक्टर साहेबांचे खूप आभार व्यक्त करेन आणि ज्या वेळेस अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या मला वाटतं त्या झाल्यानंतर
महानगरपालिकेची निवडणुका झाल्या. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी खूप ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढली, परंतु ज्यावेळेस निकाल लागले त्यानंतर बहुतेक ठिकाणी युती धर्म पाहून महापौर आणि उपमहापौर बसवलेले. याच पद्धतीने आम्ही देखील म्हणजे मी खूप प्रयत्न केले की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली पाहिजे. जी नॅचरल युती ती युती करून आपण अंबरनाथमध्ये आपला युती धर्म पाहून आपला नगराध्यक्ष तो बसलेलाच होता आणि उपनगराध्यक्ष बसून आपण कार्यक्रम चालू ह्या हिशोबात होतो. परंतु ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी एक आघाडी तयार केली, त्यावेळेस आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना, आमचे नगरसेवक सगळे असतील, रोहिणी मॅडम असतील, कुणाल भोईर होते, चंद्रकांत भोईर, सचिन पेकर, विजय पाटील आणि सगळेच नगरसेवक आम्ही खासदार साहेबांना भेटायला गेलो. आम्ही खासदार साहेबांना सगळी स्टोरी सांगितली. तर खासदार साहेबांनी आम्हाला सांगितलं तर त्यांची आघाडी होत असेल तर आपण विरोधात बसणार आहोत, तुम्ही विरोधात बसायची भूमिका तुम्ही मन पक्क करा. परंतु आम्ही 5-6 नगरसेवकांना कुठेतरी आम्हाला चैन पडत नव्हतं. आम्ही बोलत नाही, आपण 28 नगरसेवक असताना आपण सत्तेत गेलं पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीचे 14 नगरसेवक होते, काँग्रेसचे 12 होते आणि राष्ट्रवादीचे 4 होते. तर मला वाटतं किती लोकांना माहिती असेल माहित नाही, मी खासदार साहेबांना एक रात्री कॉल केलेला. साहेब बोला असं असं आहे, सदा मामांशी बोलू का? तर साहेबांनी सांगितलं तुला जे काय करायचं ते कर, तू मामांशी बोलून घे. तेव्हा ज्यावेळेस साहेबांनी असा शब्द दिला, आम्ही 5-6 जण कंटिन्यू प्रयत्न करत होतो का मामांना आमच्याकडे आणा, पण मामांचा काय आम्हाला रिस्पॉन्स येत नव्हता. पण थोडाफार नंतर आम्हाला रिस्पॉन्स सचिन शेट्टीने रिस्पॉन्स दिला आणि तिथून सुरुवात झालेली आहे. पण मामांचं देखील आमच्या सगळ्या टीमचं, सचिन शेट्टीचं आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करेन तर त्यांनी एक योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि आज एक अंबरनाथ शहर ज्याचा शिवसेनेने याच्या पूर्वी देखील विकास केलेला आहे. कोणी किती वल्गना केल्या तरी इथे सगळे नगरसेवक आहेत, सगळे पत्रकार आहेत, त्यांना माहिती आहे अंबरनाथ शहराचा विकास कोणी केलेला आहे. आज एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आमचे पूर्ण शिवसेनेचे 32 नगरसेवक, आमचे उपनगराध्यक्ष सदामामा, आमचे गटनेते रवींद्र करंजुले, आमचे राजूदादा वाळेकर नगरसेवक, आम्ही सगळे नगरसेवकांच्या माध्यमातून पूर्ण अंबरनाथ शहराचा एक वेगळा विकास करून अंबरनाथ शहराला नक्कीच एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार. भावना अशी आहे की आताच सगळे म्हणाले की सत्यमेव जयते, तर मी असं म्हणेल की हा सत्तेचा नाही तर सत्याचा विजय झालेला आहे. आणि तमाम अंबरनाथ शहरातील शिवसैनिकांना मिळालेला हा कौल आहे, कारण आम्हाला आमच्या नेतृत्वावर विश्वास होता. आमचं खंबीर नेतृत्व, आमचे लाडके खासदार, धुरंधर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अतिशय छान भूमिका घेतली. कुठलाही संयम न सोडता आम्हालाही संयमाने राहायला शिकवलं आणि त्याचीच ही जीत झालेली आहे, तोच हा विजय झालेला आहे. आणि याच्या पुढे मला आवर्जून बोलायचं असेल की साहेबांनी आम्हाला इतकं खंबीर बनवलं. हा जो निर्णय, हा कौल जो आमच्या बाजूला लागलेला आहे त्याने आम्ही इतके खंबीर बनलोय की कोणी कितीही सिक्सर मारले तरी विकेट आम्हीच घेणार, असं आमच्या खासदार साहेबांनी आम्हाला सक्षम बनवलं आहे. आणि याच्या पुढेही आम्ही विकासाचं काम सोबत करणार. जे आमचे सहकारी आहेत, माझं त्यांनाही विनंती असेल की आपण सोबत मिळून एक विकासाचा पायंडा राबूया. हे प्रसार माध्यम समोर आले की उगाच बालिशपणा करून काहीही बोलणं, आपले संस्कार टांगणीला लावणं हे योग्य नाही. आपण अंबरनाथ शहराची मुलं आहोत आणि आपण ह्या अंबरनाथ शहराला देणेकरी लागतो, तर आपण सगळ्यांनी संयमाने घेऊन विकासाचा पायंडा रचला पाहिजे असं मला वाटते. छान वाटते, आनंद वाटतंय. 32 संख्याबळ असताना देखील सन्माननीय पीठासीन अधिकाऱ्यांनी जो चुकीचा निर्णय दिला होता, पण जिल्हाधिकाऱ्यांनी आज योग्य तो निर्णय दिला आणि आज खरोखर सत्याचा विजय झालाय. आणि याच्यासाठी मी सन्माननीय आपले लाडके खासदार एकनाथजी शिंदे साहेब असतील, श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आमदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आपले लाडके आमदार बालाजी किनीकर साहेब असतील, तसेच शिवसेनेचे शहर अध्यक्ष अरविंदजी वाळेकर असतील, गटनेते रवींद्र करंजुले असतील, सर्व नगरसेवक व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून आज जो सत्याचा विजय झाला आहे त्याच्याबद्दल आज खूप खूप आनंद वाटतं. आणि आज इथे आनंदाचा विजयाचा जल्लोष साजरा करण्यात. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला ठरल्याप्रमाणे आम्हाला माहितच होता, आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता की हा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. जसं आपले उपनगराध्यक्ष सदामामा पाटील यांनी सांगितलंय, जेव्हा त्यांचं उपनगराध्यक्ष पद घोषित झालं तेव्हाच आपलं संख्याबळ हे
झालेलं होतं, पण तरीही ते कोर्टात गेले, बाकीची जी प्रक्रिया झाली आणि त्यांनी आजपर्यंत हेच म्हटलं गेलेलं आहे की त्यांनी आम्ही विकास कामांच्या आड आलेलो आहे, पण युती धर्म न पाळून विकास कामांच्या आडवं कोण आलेलं आहे हे सर्व जनतेला माहिती आहे, आपल्या अंबरनाथकरांना माहित आहे. तर मला असं वाटतं आता हा जो निर्णय आलेला आहे त्याला हे यांनी सगळ्यांनी मान्यता देऊन आपली विकास कामं आपण मार्गी लावूया आणि अंबरनाथचा विकास घडवूया. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।